सोलापूरच्या कुर्डू गावातील याच अवैध वाळू उपसा प्रकरणी अवैध वाळू मुरुम उपसा विरोधातील कारवाई सुरूच ठेवणार असल्याचं पालकमंत्री जयकुमार यांनी सांगितलेलं आहे। तर पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या कारवाई सुरू ठेवण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। मुरुम उपसा विरोधातील कुर्डू गावातील कारवाई नियमानुसारच सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही माहिती मिळतेय। मुरुम उपशासाठी परवानगी घेतलं नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं। मुरुम माफिया असतील, वाळू माफिया असतील या लँड माफिया असतील, या सगळ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही भूमिका पहिल्या दिवसापासून मी घेतलेली होती। विरोधकांनी सुद्धा माझ्याकडे फोन केलेले आहेत, यामध्ये एवढी कडक ऍक्शन घेऊ नका, आपण याच्यामध्ये आता इथून पुढे अशा चुका होणार नाही अशा पद्धतीची भूमिका विरोधकांनी माझ्याकडे घेतलेली होती। तर माझी भूमिका ठाम आहे, ना वाळू ना मुरुम कुठल्याही पद्धतीची तस्करी करू दिली जाणार नाही आणि त्या अनुषंगाने जो कोणी करेल त्याच्यावर कारवाई होईल। कितीही मोठा असला, कोणी असला तर त्याला सोडलं जाणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।